परमेश्वराची गणपती बाप्पाची जी प्रचिती आहे ती मी जवळून बघितली आहे. कारण ज्या वेळेला आपल्याकडे एक साधं जेवण खायलाही पैसे नव्हते तो दिवसही बघितला आहे आणि आज आम्ही स्वतःच्या गाडीमधून फिरतो तोही दिवस बघितला आहे. गेल्या 25 वर्षाआधी आमच्या गुरूंनी म्हणजे विजय खातूंनी तो गणपती असा बनवलेला बॅलन्सिंगमध्ये. त्याला मीडिया एवढी नव्हती तरी आमचे गुरु एकदम टॉपला होते आणि आयुष्यभर ते टॉपलाच राहणार आहे आणि त्यांचं नाव आहे विजय खातू. कारण माझ्यासारखे असे कित्येक कारागीर आहेत की त्यांनी आपल्या ह्या गणेश उत्सवावरती आपले करिअर केलेत आणि आज जर उद्या पीओपी बंद झाली तर त्यांचा करिअरचं काय. बॅलन्सिंग गणपती आजही होते आणि कालही होते आणि पुढे राहतील. आणि असं नाही आहे की लोक आता बॅलन्सिंग किंग म्हणून ओळखतात, पण बॅलन्सिंग मूर्त्या बरेच मूर्तिकारांनी बनवले पण लोकांनी मला मानलं. आमच्या लालबाग परळमध्ये पण खूप चांगले मूर्तिकार आहेत, तेही बॅलन्सिंग करू शकतात. पण थोडीशी हिंमत मी केली आणि एक लहानपणाचं स्वप्न होतं की हवेमध्ये गणपती करायचा, तो स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न केला. पीओपी इको फ्रेंडली आहे हे कोर्टाने सिद्ध केलं आहे. त्याच्यामुळे कसं असतं मागच्या बैठकीमध्ये सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे पीओपीवरती आम्ही आता गणपती तर बनवतोय पण पुढे काय, तर पुढे हाच विषय सारंद वारंवार चालत राहतो. तर मग पुढे करायचं काय हा प्रश्न प्रत्येक मूर्तिकारावरती पडतो की हा उत्सव तर 2026 निघाला, मग 2027चं काय. माझ्या पायावरती डोकं ठेवून रडलेत की दादा तुम्ही, म्हणजे मी असं बोलत नाही परमेश्वरांनी काय कशी देणगी दिली माहीत नाही, पण ते रडलेत आणि सांगितलं की तुम्ही आज देव बनवता पण आम्हाला तुमच्यात देव दिसतो. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले आहेत. मुंबईत गणपतीच्या आगमनाला सुरुवात झालेली आहे. गणेश भक्त बाप्पाच्या आगमनासाठी आतुर झालेले आहेत आणि अगदीच बाप्पाची वाट पाहत आहेत. परंतु याच बाप्पा जो साकारण्यात येत असतो मूर्तिकारांच्या अनुभवातून आणि त्यांच्या कलेच्या माध्यमातून हा बाप्पा साकारण्यात येत असतो. अशाच एका प्रसिद्ध मूर्तिकाराला आज आपण भेटणार आहोत. त्यांचं नाव आहे अरुण दत्ते. दादा नमस्कार. खरं तर आता तुमची प्रचंड लगबग सुरू आहे कारण गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे आणि नाव देखील प्रचंड झालेलं आहे, प्रसिद्ध झालेला आहात. परंतु याच प्रवासाची सुरुवात कुठपासून झालेली होती, काय सांगाल या प्रवासाबद्दल? सुरुवात तर बरेच वर्ष झाली. असं कालांतर म्हणजे एक लहानपणापासून आम्ही जे घरात गणपती करायचो किंवा घरामध्ये किंवा शाळेमध्ये जाताना गणपती करायचो, तर सुरुवात तेव्हापासून झाली वयाच्या 9 वर्षाचे असताना आणि गेले 30 वर्ष उलटले तर सुरुवात ही लालबागमध्ये येऊन ठेपली की कधी आपण स्वप्नातही विचार केला नव्हता की एवढा मोठा कारखाना किंवा इतके माणसं की आपण सगळे सोबत काम करू. तर नेहमी कालांतराप्रमाणे लालबागमध्ये येऊन मी लोकांकडेही काम केलं आहे आणि परमेश्वराने आज इथपर्यंत आणलं. तर हा जो प्रवास आहे खूप कठीण होता की परिस्थिती, शिक्षण आणि घरचे वातावरण तर खूप काही विस्कळीत होतं आणि एवढ्यामधून ते मात करून आपण आपल्या कष्टाचे आणि आपला परमेश्वरावरती असलेला विश्वास तो पूर्णपणे एक खंबीरपणे आपण तो काम करत राहिलो. सातत्याने परमेश्वराच्या मूर्त्या बनवत राहिलो आणि गार्डनमध्ये गणपती बनवता बनवता आज लालबागमध्ये मूर्तिकार झालो आणि इतक्या लोकांचा जो प्रेम आहे त्या प्रेमापोटी ती प्रसिद्धी मिळाली आहे. त्याच्यामुळे असं नाही आहे की मोठा मूर्तिकार आहे, खूप लहान मूर्तिकार आहे मी, पण लोकांचा जो प्रेम आहे त्यांनी मोठं केलं आणि त्यांच्या त्या प्रसिद्धीमुळे आज आपलं नाव झालं आहे. त्याच्यामुळे नेहमी आपण कष्ट करत असतो आणि गणपती बाप्पा परमेश्वर आपल्याला तो सपोर्ट करत असतो आणि आपली जी फॅमिली आहे तीही सपोर्ट करत असते. तर त्याच्यामुळे हा जो प्रवास खूप कठीण होता पण आजही परमेश्वरची साथ आहे आणि आपले जे फॅन फॉलोअर आहे, जे आपले लोक प्रेम करतात त्यांचा सपोर्ट आहे. त्याच्यामुळे आपण हे गणपती एवढे साकारतोय. दादा काही दिवसांपूर्वी उल्हासनगरच्या बाप्पाचा आगमन सोहळा पार पडलेला होता. त्या आगमन सोहळ्याच्या वेळी बाप्पाची जी मूर्ती होती त्याची चर्चा प्रचंड रंगलेली होती आणि त्याच मूर्तीचं आपण जर पाहिलं तर 351 छोट्या बाप्पांच्या मूर्तीपासून ही भव्य अशी मूर्ती बनवलेली आहे. किती चॅलेंजिंग होतं ही मूर्ती बनवणं? नाही, चॅलेंजिंग तर भरपूर होतं कारण मंडळाने हा गणपती फेब्रुवारीमध्ये बुक केलेला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला 350 गणपती करायचे आहेत. पहिला बोलले 551 गणपती करायचे आहेत. तर मी म्हटलं एवढे गणपती पॉसिबल होणार नाहीये तर आपण कधी कमी करूया. तर 551वरनं आम्ही 350वरती आलो आणि मग म्हटलं 350 गणपती करायचं तर मग बोलले एक चॅलेंजिंग जॉब आहे आणि मी कधी आयुष्यात असा गणपती बनवला नव्हता. तर मी विचार केला की चल दरवेळेला माझ्याकडे कॉम्पिटिशनच्या मूर्त्या असतात आणि ते गणपती करायला मला खूप आवडतात कारण साधे राजा गणपती, स्टँडिंग उभे गणपती ते सहज कोणी बनवतात आणि बनवू शकतात. असं नाही की चॅलेंजिंग म्हणू शकत नाही, सगळेच बनवतात, पण मला चॅलेंज जॉब करायला खूप आवडतं आणि हा जो होता ना 351चा तो एक चॅलेंज होता. तर मंडळाने माझ्यावरती विश्वास ठेवला, सपोर्ट केला आणि मंडळाच्या 1-2 कार्यकर्त्यांनी मला खूप सपोर्ट केला कारखान्यामध्ये की दादा तुम करो ऐसा करो. मग थोडं त्यांची राय घेतली तुम्हाला कशी पाहिजे, कारण हा माझा पहिला अनुभव होता आणि पहिला अनुभव असल्यामुळे तो गणपती मी करायला घेतला आणि हळूहळू एक टप्प्यामध्ये
तो 20 ते 25 दिवसामध्ये मी पूर्ण केला. आणि 20 ते 25 पूर्ण झाल्यानंतर एक आपले जे कॉलेजची लहान मुलं वगैरे आहेत त्यांना सपोर्ट केला, त्यांनी येऊन पेंटिंग केली ती मूर्ती आणि फायनल टचअप आम्ही केला. आणि मग असं करून सगळ्यांनी एक कार्यशाळेमध्ये येऊन म्हणजे एक सपोर्ट करून तो गणपती पूर्ण झाला. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये सगळ्यांचा वाटचाल आहे, माझी एकट्याची अशी काही हे नाहीये, पण सगळ्यांचा मिळून तो गणपती खूप सुंदर झाला, लोकांना आवडला आणि आज त्याची प्रत्येक ठिकाणी वाव आहे. तो माझ्यासाठी खूप चॅलेंज होता आणि तो मी पूर्ण केला, म्हणून ते परमेश्वराला हे मानतो की तो माझ्याकडून त्यांनी करून घेतला गणपती आणि छान पद्धतीत घेतला. दादा, अरुण दत्ते म्हटलं की सर्वांनाच आठवतं ते बॅलन्सिंग गणपती बनवणारा मूर्तिकार. त्यामुळे ते गणपती बनवताना किती चॅलेंज असतं आणि कशा प्रकारे मेहनत घ्यावी लागते त्यामागे? बॅलन्सिंग गणपती आजही होते आणि कालही होते आणि पुढे राहतील. आणि असं नाहीये की लोक आता बॅलन्सिंग किंग म्हणून ओळखतात, पण बॅलन्सिंग मूर्त्या बरेच मूर्तीदारांनी बनवले, पण लोकांनी मला मानलं किंवा माझ्यावरती जो विश्वास दाखवला, जो प्रेम दाखवला, तर मी खरंच अख्ख्या महाराष्ट्राचं, अख्ख्या मुंबईचं मी आभारी आहे की त्यांनी मला ही पदवी दिली किंवा माझ्या बाबतीत अशा काही गोष्टी विचार करतात आहे. पण बॅलन्सिंग गणपती बनवताना खूप महत्त्वाचं असतं म्हणजे त्याचं अॅनाटॉमी आणि त्याचं बॅलन्सिंग. अॅनाटॉमी म्हणजे काय की जर एखादा गणपती तुम्ही बनवता बॅलन्सिंगमध्ये तर तो स्ट्रक्चरनी पण व्यवस्थित झाला पाहिजे. म्हणजे ना कुठला हात मोठा होतोय, कुठला हात छोटा होतोय, पाय लहान आहेत, कान मोठे आहेत, चेहरा वाकडा आहे, तर अशा गोष्टी न होता तो एक अॅनाटॉमीमध्ये व्यवस्थित आला पाहिजे आणि बॅलन्सिंगमध्ये पण आला पाहिजे. गेल्या 25 वर्षाआधी आमच्या गुरूंनी म्हणजे विजय खातूंनी तो गणपती असा बनवलेला बॅलन्सिंगमध्ये. त्याला मीडिया एवढी नव्हती, तरी आमचे गुरु एकदम टॉपला होते आणि आयुष्यभर ते टॉपलाच राहणार आहे आणि त्यांचं नाव आहे विजय खातू. आणि त्यावेळेला त्यांनी बॅलन्सिंग केली. त्यामुळे त्यांनी ज्यावेळेला आम्हाला गुरुचर्येमध्ये सांगितलं की नेहमी अॅनाटॉमी आणि बॅलन्सिंग ह्याला समतोल राहिला पाहिजे आणि तोच विश्वास आम्ही नेहमी ठेवला. आणि माझ्यासोबत जे माझे कारागीर आहेत त्यांच्यावरती जो सपोर्ट ठेवून त्यांनी जो मला सहभाग दिलं आणि महत्त्वाचं म्हणजे जो माझा बॅलन्सिंग वेल्डर जो वेल्डिंग करतो त्याचा जो समतोल समान जो तो काम करतो त्याला खूप महत्त्व आहे. त्या बॅलन्सिंग गणपतीसाठी एका वेल्डरला आणि एका मूर्तिकाराला खूप तडजोड करावे लागतात की गणपती कुठल्या पद्धतीमध्ये सुकला पाहिजे, कुठल्या पद्धतीमध्ये ओला राहिला पाहिजे, कुठच्या ठिकाणी किती वजन पाहिजे. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि जोपर्यंत ह्या मूर्ती कळत नाही तोपर्यंत आपण बॅलन्स गणपती करू शकत नाही. आता कोण कोण उभे गणपती करतात सरळ स्टँडिंग, तर ती बॅलन्सिंग असते, पण ती आडवी बॅलन्सिंग ती बॅलन्सिंग नाही बोलत, ती उभी मूर्ती. अशा उभ्या मूर्त्या तर प्रत्येक कारखान्यात तुम्हाला दिसतात, पण त्याला बॅलन्सिंग नाही. आता ही आपण जी टील केली आहे 45 डिग्रीमध्ये गणपती केली आहे, तर हा बॅलन्सिंग जॉब झाला. तर हा करणं खूप कठीण आहे, पण प्रत्येक मूर्तिकार करू शकतो. मी असं बोलत नाही की मी केलंय. प्रत्येक मूर्तिकारमध्ये क्षमता आहे. प्रत्येक मूर्तिकार हा एक चांगला मूर्तिकार आहे, मोठे मूर्तिकार आहे. आमच्या लालबाग परळमध्ये पण खूप चांगले मूर्तिकार आहेत, तेही बॅलन्सिंग करू शकतात. पण थोडीशी हिंमत मी केली आणि एक लहानपणाचं स्वप्न होतं की हवेमध्ये गणपती करायचा, तो स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न केला. तर म्हणून ती गणपती छान झाला आणि अख्ख्या जगाला तो गणपती आवडला. तर यावर्षी माझे 3-4 असे गणपती काहीतरी माझ्याकडे की एक वेगळ्या पद्धतीमध्ये आहेत, तर तेही लोकांना यावर्षी बघायला आवडेल. करायचा प्रयत्न केलाय. आता किती आवडेल आणि कुठपर्यंत ती मूर्ती जाईल हे परमेश्वराला माहिती आहे. दादा, गणेश भक्तांचं म्हणणं आहे की यावर्षी मूर्तींच्या किमती या प्रचंड महागलेल्या आहेत, मूर्त्यांच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. त्याचं नेमकं कारण काय? त्याचं नेमकं असं कारण आहे की जे आता जे मध्ये आपले इथे वॉर झाले म्हणजे इंडियामध्ये बाहेरच्या देशामध्ये, त्याच्यामुळे काय होतं प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे. म्हणजे POP आहे, लाकडी आहे, लोखंड आहे किंवा आमचं काही मटेरियल आहे, तर ते प्रत्येक गोष्टीमध्ये ते रेट वाढतच चाललेत. आणि त्याच्यामुळे आम्हाला जो काही गणपतीचा जो मटेरियल आहे तो महाग येतोय. आणि साधारणतः होतं काय की आपण जी जागा घेतो गणपती बनवण्यासाठी, तर जागा हल्ली काय फारशी कुठे राहिली नाहीये. तर आपण कुठली जागा जरी घेतली तर तिथे ते पैसे डबल मोजावे लागतात जागेसाठी, कारण जागा नाही राहिली मार्केटमध्ये. जागा जरी आपल्याला कोणी दिली तर ती जागा समजा ना एक कंपाऊंड दिला, हे दिला, तर त्याच्यामध्ये मोठे गणपती होत नाही. तर प्रशासन आम्हाला खूप सपोर्ट करतो, सगळे सहकार करतो, पण जागेचं खूप मोठा प्रॉब्लेम चालू आहे मूर्तिकारांचा. कारण मूर्तिकारांना गणपती बनवण्याची जागा नाही आहे आणि मैदानं आहेत, तर ते मैदानं आपल्या खेळण्यासाठी ठेवलेत. तर मैदानामध्ये आपण गणपती बनवू शकत नाही कारण तिथे माती असते. तर मग गणपती बनवायची कुठे? मग विषय असा येतो की आपण कुठलीही प्रायव्हेट जागा घेतली तर त्या जागेचं जो वाढता भाव आहे किंवा आपण जो मंडप टाकतो पावसाळी मंडप, तो परमनंट टाकावं लागतं आणि चांगला टाकावं लागतं. मग त्या मंडपाचा जो भाव आहे तर ते रेट्स असे वर्षानुवर्षे वाढत चाललेत ना, तर त्याच्यामुळे कसं कारागीर लोक हल्ली बाहेर जाऊन गणपती करतात, इकडे गणपती करतात. तर कारागिरी बोलतात की आम्ही जर तुमच्याकडे येतोय कामाला तर आम्हालाही एवढे पैसे पाहिजे.
तर मग प्रत्येक भाव मोजावं लागतं की कारागीरची मजुरी, लेबर, मटेरियल कॉस्टिंग, जागेचं कॉस्टिंग, मंडपाचं कॉस्टिंग, तर हा सगळा चार्ज मोजावं लागतं की मग आम्ही गणपती कितीला घ्यायचा. कारण गणपती एवढा खर्च येतो की दिसायला दिसतो तो मोठा गणपती आहे, पण त्याला खर्च किती आहे, त्याला लोखंड किती लागलं, लाकडी किती लागली, त्याला मटेरियल किती लागलं. आता एखादा 12 फुटावरती गणपती बनवायचा आहे तर आम्हाला ते बांबू बांधावे लागतात, परांजी बांधावे लागतात. मग ते परांजीचा खर्च किती येतो, फळ्यांचा खर्च किती येतो, तर हा सगळा खर्च तिथे मोजला जातो. त्याच्यामुळे आम्ही जे बोलतो की नाही की गणपतीची किंमत एवढी एवढी द्या, तर मंडळ बोलतो एवढी किंमत का. मग एवढी किंमत ह्याच्यासाठी की हे वाढतं जे भाव चाललंय, वाढतं त्या गोष्टी चालल्या आहेत, त्याच्यामुळे मूर्त्यांवरती कुठे परिणाम चालू आहे आणि कारागीर लोकांचे वांदे झाले. त्याच्यामुळे प्रत्येक कारागीर 500 रुपये कारागीर येणार पण सांगतो की आम्हाला 800 रुपये द्या, 900 रुपये द्या, तर आम्ही तुमच्याकडे काम करायला येणार. तर मग ते आम्हाला द्यावे लागतात ना, तर आपला उत्सव होणार नाही, आपले गणपती बनणार नाही. मग ते पैसे दिल्याच्यानंतर ते लोक येणार आणि मग ते एकजुटीने काम होणार. मग ते पैसे आम्हाला मोजावे लागतात. त्याच्यामुळे हा जो रेट आहे तो वाढत जातो. यालाच जोडून एक प्रश्न आहे की आता भाव वाढलेले आहेत, परंतु मूर्तिकारांची याच संदर्भात सरकारकडे काय मागणी आहे? भाव वाढलेले आहे तर आम्हाला सरकारला एकच विनंती आहे की तुम्ही मूर्तिकाराचा सगळ्यात मोठा एक प्रश्न सोडवा की जागेचा खूप मोठा प्रश्न आहे की जागेमध्येच खूप पैसे जातात आणि कोणाकोणाला जागाही मिळत नाहीये. थोड्याशा जागेमध्ये थोडेसे गणपती होतात तर तात्पुरता त्या मूर्तिकाराचं काही कर्ज असेल किंवा त्यांनी काही गोष्टी जर असतील तर त्याला ते पुरेसं पुरत नाहीये, किंवा त्यांनी किती माणसं कामाला ठेवले असतील, त्यांनी काही मटेरियल घेतलेलं असेल तर ते त्याला ते पुरत नाहीये. तर त्याच्याकडे ऑर्डर असून सुद्धा जर त्याला जागा मिळत नाहीये तर त्या मूर्तिकारांनी करायचं काय. आणि जर एखाद्या मूर्तिकाराने जरी 200 जरी गणपती बनवले आपल्या कॅपॅसिटीनुसार, कोण 100 बनवेल, कोण 50 बनवेल, कोण 150 बनवेल, तर प्रत्येक मूर्तिकारांनी जरी 150, 200, 100 गणपती केले तरी ह्या अख्ख्या महाराष्ट्रात 1000पेक्षा जास्त गणपती बसतात. मग एवढे बाकीचे गणपती बनवणार कोण, मग हे मोठे गणपती बनवणार कोण, हा विषय येतो. मग माझं एवढंच म्हणणं आहे सरकारना की फक्त जागेचा खूप मोठा प्रश्न आहे, तो जागा आम्हाला सोडवून द्या. कुठेतरी जागा असेल तर ते मूर्तिकारांना एक त्यांच्या मर्यादेनुसार, म्हणजे त्यांची जी काही मर्यादा आहे, कोणाचे 50 गणपती आहे, 100 गणपती, त्याची ती कॅपेबल आहे, ते जसे कॅपेबल आहे ते तसे पैसे भरू शकतात, त्या पद्धतीमध्ये पैसे भरायला सगळे तयार आहे. पण एक व्यवस्थित लिमिटेडमध्ये तुम्ही मूर्तिकारांना जागा उपलब्ध करून द्या. आणि थोडंसं काय मटेरियलवरती आपण जे जीएसटी भरतो तिथे कुठेतरी तडजोड करा, कारण आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये जीएसटी लागतो, लोखंडसाठी, लाकडीसाठी, पीओपीसाठी, म्हणजे प्रत्येक तो जीएसटी पैसे ऍड करून येतात आणि मग ते आम्हाला भरावे लागतात. मग हा पण कुठेतरी आम्हाला फरक पडत नाही की बाबा चला पीओपी जीएसटी माफ झालंय किंवा ह्याच्यात आता लाकडी लोखंड तर वर्षभर लागतो, पण पीओपी हा असं गोष्ट असं जे आहे की ते मूर्तिकारांना गणपती या सीझनमध्ये खूप पॅक्स लागतात, खूप म्हणजे बोलतात नाही टनचे टन लागतात. मग त्या टनच्या मागे कुठेतरी जीएसटी कमी करा तर आम्हाला कुठे रेट कमी होईल. तर मग हा विषय एक पीओपी आणि जागेचा हा खूप मोठा विषय आहे. त्याच्यामुळे हा जर कुठेतरी तडजोड केला तर मूर्तिकाराला खूप मोठा सपोर्ट होईल. आणि मूर्तिकार कुठलाच मूर्तिकार एवढा मोठा करोडपती नाहीये, तो आपला गणपती बाप्पाच्या मूर्त्या बनवून आपलं घर चालवतो, आपल्या कारागीर लोकांचं घर चालवतो आणि जे सणवार जे तुम्ही बघता हे दिसण्यात येतं कारण त्या मूर्त्या बनतात. असं येत्या काळामध्ये जर पीओपी मूर्तींवरतीच बंदी घालण्यात आली तर काय उपाययोजना आहेत त्यासाठी? उपाययोजना असं आहे की पीओपी बंदीचा हा विषय खूप वर्षापासून चालत आलाय आणि गेल्या वर्षी जो सुप्रीम कोर्टाने जो निर्णय काढला तर तो पीओपी बंदीचा हे होता. तर आम्हाला खूप काही सपोर्ट केला सरकारने, प्रशासनाने. आशिष जी शेलार आहेत त्यांनी आमच्यासाठी पाठिंबा आमचे उभे राहिले मूर्तिकारांच्या, आणि आम्हाला ते पीओपी म्हणजे मूर्त्या बनवायला हे दिलं, तर निर्बंध दिला. तर खूप आम्ही आभारी आहे त्यांचे की आमच्यासाठी कोणतरी उभा राहतो पीओपीसाठी. पण सातत्याने दरवर्षी एक वर्ष गेलं की परत दुसऱ्या वर्षी असा विषय येतो की पीओपी बंदी आहे. आणि आताही पण कोर्टात हे चालू आहे की परत पीओपी बंदी येणार आहे किंवा पीओपी बंदी आता 2026 साठी थांबवली आहे, परत 2027 मध्ये पीओपी बंदी येणार आहेत. तर मग मूर्तिकार पुढचं नियोजन करायला घाबरतो की आता जर पुढच्या वर्षी जर पीओपी बंदी असेल तर मग आपण करायचं काय. मग ही जी वर्षभरची आधीची तयारी असते मग ती करायची की नाही. कारण आज जर तुम्ही मुंबईत बघाल तर लाखो करोडो असे हे आहेत कारागीर आहेत जे पेन हमरापूरमध्ये मूर्त्या बनवतात. लाखोनी मूर्त्या मुंबईच्या बाहेर जातात, मुंबईत जातात, अख्ख्या महाराष्ट्राला ते मूर्त्या पुरवतात. मग त्या मूर्तिकारांनी करायचं काय. जर पुढच्या वर्षी गणपती आहे तर मग ते गणपती होईल का. आणि मातीचे कारागीर एवढे राहिले नाहीयेत आणि माती एवढी उपलब्ध होईल का. आणि मातीच्या मूर्त्या लोकांना ते परवडतील का. कारण मातीच्या मूर्त्या खूप महाग जातात आणि एक एक गणपती बनवायला 2-2 दिवस जातात. आणि पीओपीच्या मूर्त्या एका दिवसाला 5 ते 10 गणपती बनवू शकतो आपण, साच्यातले गणपती. तर म्हणजे खूप मोठा फरक पडतो. तर मग मातीचे गणपती
जरी बनवले तर ते घरगुती बनतं. पण उद्या जेव्हा आपण सार्वजनिक गणपती बोलतोय किंवा आपण जर मोठे गणपती, आज आपण लालबाग परळमध्ये जे गणपती बघतोय किंवा खेतवाडीमध्ये गणपती बघतोय, जेवढे मोठे गणपती आपण जे उत्सवासाठी जे आपण बघतो की ह्याच्याने आमचा उत्सव आनंद टिकतोय, मग ते मोठे गणपती कसे बनवणार? मग मला असं म्हणणं आहे की POP सारखा एक तुम्ही इको फ्रेंडलीचं तुम्ही बोलता की माती इको फ्रेंडली आहे, मग तुम्ही तसं काहीतरी एक नियोजन करा की आम्हाला तसे मोठे गणपती बनवता येतील आणि मग तुम्ही POP वरती पाबंदी आणा. पण असं POP इको फ्रेंडली आहे हे कोर्टाने सिद्ध केलं आहे. त्याच्यामुळे कसं असतं, मागच्या बैठकीमध्ये सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे POP वरती आम्ही आता गणपतीचं बनवतोय, पण पुढे काय, तर पुढे हाच विषय सारंद वारंवार चालत राहतो. तर मग पुढे करायचं काय हा प्रश्न प्रत्येक मूर्तिकारावरती पडतो की हा उत्सव तर 2026 निघाला, मग 2027चं काय? मग त्याच्यामुळे कुठेतरी सरकारने आमची बाजू मांडावी आणि कुठेतरी ही POP आहे ही चालत राहावी. फायदा तुम्ही एक आपण गणपतीच्यावरती निर्णय घेतो की बाबा एवढ्या फुटाचे गणपती POPचे होतात की तुम्हाला विसर्जनवरती काहीतरी पाबंदी आहे, तर तुम्ही विसर्जनवरती काहीतरी तुम्ही निर्णय घ्या. पण गणेशोत्सव आपला हा टिकला पाहिजे आणि परंपरा आपली ही चालली पाहिजे. त्याच्यामुळे हा POP असणं खूप गरजेचं आहे आणि POP गणपती होणं पण खूप गरजेचं आहे. कारण माझ्यासारखे असे कित्येक कारागीर आहेत की त्यांनी आपल्या ह्या गणेश उत्सवावरती आपले करिअर केलेत आणि आज जर उद्या POP बंदी झाली तर त्यांचं करिअरचं काय? आणि कित्येक लोक आहेत की त्यांनी गणपतीच्या क्षेत्रासाठी आपल्या घरावरती, आपल्या कारखान्यावरती असे कर्ज काढलेत. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. आज UP बिहारची लोक आज माझ्याकडे एवढे कारागीर आहेत, म्हणजे प्रत्येक मूर्तीकडे कारागीर आहेत, त्यांचं एक घर त्या गणपतीवरती अवलंबून आहे. उद्या जेव्हा ते मुंबईत येतात तर त्या अवलंबून येतात की आम्ही दादांकडे जाणार, तर ह्यावर्षी आम्ही एवढे पैसे कमवू, तर आमच्या घरात आम्ही घर बनवू, मुलाला शिक्षण देऊ किंवा काहीतरी कर्ज फेडू. तर काहीतरी प्रत्येकाचं काहीतरी स्वप्न असतं, मग ते पूर्ण करण्यासाठी गणपती बनवले येतात. उद्या जर ही POP बंदी झाली तर किती लोक बेरोजगार होतील. म्हणजे आज जर आपण बघतोय की चोरी होते किंवा वाईट गोष्टी होतात महिलांबाबतीत, तर हे जी पोरं आहेत ही पोरं अशी विस्कटू नये किंवा लोकांच्या जे मनात राग येऊ नये किंवा डोक्यात वेगळे थॉट येऊ नये, तर प्रत्येकजण कलाकार क्षेत्रात गेलं पाहिजे आणि जे कलाकार आहेत ते उद्या रागाभरात त्यांनी काही गोष्टी करू नये. कारण काय, उद्या जर उद्ध्वस्त झालं, आपलं करिअर उद्ध्वस्त झालं तर लोक काय करतील? आणि जॉब आता राहिले नाहीये आणि जॉब जरी लोक करतात तरी जॉबवरती एक मनाप्रमाणे त्यांना सॅलरी किंवा लटकून जाणं, लटकून येणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर लोक आपल्याला कलेला जोपासतात, कलेमध्ये आपलं काम करतात आणि कलेला पुढे आणतात. मग त्याच्यातून त्यांना 2 पैसे मिळतात, ते त्यांचं घर चालवतात. तर मला असं म्हणणं आहे की POP जर बंदी झाली तर अख्ख्या महाराष्ट्रामधले जी तरुण पिढी आहे अर्धी पोरं बेरोजगार होतील. कारण मी लहानपणापासून बघितलं आहे की कित्येक पोरं, आता माझे कारखाना मराठी पोरं किती आहेत, ते प्रत्येक पोरं त्या गणपतीवरती अवलंबून आहे. प्रत्येक भैया 50 ते 60 भैया आहेत, ते त्या गणपतीवर अवलंबून आहे. मग ते पुढच्या वर्षी जातील कुठे? जर POP बंदी झाली ते जातील कुठे? मग हा सगळा विषय येतो की POP बंदीचा. म्हणजे एक POP ठरवतो की लोकांचं आयुष्य, लोकांचं करिअर आणि आपल्या घरातलं ज्या काही राहणीमानच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या. त्याच्यामुळे मला परमेश्वराला एवढी विनंती आहे की POP बंदी होऊ नये. सरकारला एवढी विनंती आहे की त्यांनी सपोर्ट करावं. आशिष शेलार साहेबांनी एवढा सपोर्ट केला त्यांनी, अजून थोडा आमच्यासाठी करावा. खूप केला जितू राऊत साहेबांनी, आशिष शेलार साहेबांनी आणि जेवढी आपली सरकार आहे त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला. मूर्तिकारांना नेहमी पाठिंबा दिला आणि नेहमी असंच द्यावं आणि पुढे आमच्यासाठी त्यांनी उभं राहावं. दादा, तुमचे चाहते खूप आहेत, तर त्या चाहत्यांसोबतचा एक अविस्मरणीय क्षण जो नेहमी कायम तुमच्या लक्षात राहतो, असा कोणता क्षण आहे? असं एक 2-3 असे क्षण आहेत की बरेचसे असे माझ्या वयामानानुसार मोठे कित्येक लोक असे आलेत आणि डायरेक्ट माझ्या पायावरती डोकं ठेवून रडलेत की दादा तुम्ही, म्हणजे मी असं बोलत नाही, परमेश्वरांनी काय कशी देणगी दिली माहीत नाही, पण ते रडलेत आणि सांगितलं की तुम्ही आज देव बनवता पण आम्हाला तुमच्यात देव दिसतो. तर मी असं बोलत नाही की मी असं काही आहे, पण खूप अशा गोष्टी घडल्यात माझ्या कारखान्यात की कित्येक महिला किंवा कित्येक मुली आणि कित्येक पोरं असे येऊन मला बघून थरथरलेत, डोळ्यातून पाणी काढले की विश्वास बसत नाही दादा की आज आम्ही तुम्हाला एवढे दिवसापासून फक्त ह्याच्यावर TVवर बघतो किंवा व्हिडिओमध्ये बघतो आणि आज तुमच्या मूर्त्या बघतो आम्ही, नेहमी तुम्हाला भेटायची इच्छा असते, पण आज तुम्हाला प्रत्यक्ष बघून खूप आनंद झाला. तर कधी कधी असं वाटतं की हे परमेश्वराने आपल्या बाबतीत हे चमत्कार केला आहे की काय केलं आहे. तर असं कधी आपला विश्वास घडला नाही आहे की आपल्याला बघून किंवा आपल्याला भेटून कोणाला असं काही फिलिंग्स होत असतील. पण अशा गोष्टी खूप घडलेत. त्या येणाऱ्या 1 वर्षामध्ये माझ्या अख्ख्या कारखान्याला सगळ्यांना माहिती आहे कित्येक जण येऊन इथे रडलेत मला बघून, मला भेटून
आणि कित्येक जण असे थरथर कापलेत की दादा तुला भेटलं ना, तुला फक्त बघण्यासाठी आम्ही एवढं लांबून आलो, फक्त तुला बघण्यासाठी. तर मला असं वाटतं की आपण एवढ्या मोठ्या काही स्टार नाही आहेत, पण परमेश्वरची जी देणगी दिली आहे मूर्त्या बनवायची, त्या देणगीनुसारच आपण चाललोय आणि आपण कार्यरत करतोय. तर आपण एवढी मोठी व्यक्ती नाही, पण लोकांच्या मनात आपण रुजलोय. तर मला एवढं जाणवतं की प्रत्येकाला बोलतोय की तुम्ही असं प्रेम करत राहा माझ्यावरती, आणि तुमचं जे प्रेम आहे तो कायम राहू द्या. बाकी मला कसलीच अपेक्षा नाही आहे. कारण ज्या ज्या वेळेला मी गणपतीमध्ये गेलोय, लोकांनी एवढं रिस्पेक्ट, एवढी इज्जत दिली आहे की रात्री 3:30-4 वाजता बघितले ना, त्यांनी माझ्यासाठी फटाक्यांची माळ लावलेली आहे. आणि एक ठिकाणी नाही, कित्येक ठिकाणी सकाळी 4-4 वाजता लोकांनी अख्ख्या वस्तीला उठवलंय का आमचा मूर्तिकार आला. तर मी म्हटलं ह्या गोष्टी करू नका, कारण मला ते ऑफर्ड फील होतो की माझ्यापेक्षाही मोठी लोक येऊन पाया पडतात किंवा आपलं मान समजतं. म्हटलं मी तुमच्या मुलांचा, म्हणजे तुमच्या मुलाच्या वयाचा आहे किंवा तुमच्या भावासारखा, तुमच्या ह्याच्यासारखं आहे, दादा भावासारखा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी एकदम इमोशनल टच होतात की आपण म्हणजे एक साधारण व्यक्ती होतो, आपण आजही साधारण आहे, पण आपण कुठे होतो, आपण कुठे आलो आणि परमेश्वराने आपल्याला कुठे आणून ठेवलं. तर हे फक्त लोकांचं प्रेम आहे. तर मला एवढं बोलतो की पैसा हे काही मॅटर ठेवत नाही. आज आपण शून्यातून इथपर्यंत आले. मला पैसा एवढी मोठी गोष्ट नाही आहे, कारण किती जरी व्यवसाय झाला ना, तर कधी मी माझा बिलबुक कधी चेक नाही करत की माझा बिलबुकमध्ये किती व्यवसाय झाला आहे, म्हणजे किती येणार आहेत, किती जाणार आहेत, मी कधीच नाही चेक करत. कारण जे आहे ते ह्या लोकांचं आहे, जे होईल जे राहील ते माझं. पण फक्त मला एवढं आनंद आहे की मला परमेश्वराची मूर्ती बनवायला भेटते आणि मी त्यांची मूर्ती बनवतोय आणि लोकांचं प्रेम माझ्यावरती वाढतंय. तर मला तोच एक खूप आनंद वाटतं की मला त्यांची मूर्ती बनवायला आवडतं. मला देवाची मूर्त्या बनवते, बाकी मला काही डिस्टर्ब करू नका, जेवण देऊ नका, झोप देऊ नका. मला त्यांची मूर्ती बनवू द्या, त्याच्यामध्ये माझं सगळं सुख आहे. त्याच्यात माझी भूक पण मिटते, माझी झोप पण मिटते. फक्त मला मूर्त्या बनवू द्या. आणि मूर्त्या हे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे बनवतो, कारण मला ते आनंद वाटतं. गणपतीला ह्या रूपात बघायला, त्या रूपात बघायला, कोणी काही बोलू दे, पण माझ्या मनातच करतो की नाही काहीतरी केलं पाहिजे, वेगळं केलं पाहिजे. पण ज्या वेळेला आपण जेव्हा ते बाहेर येते, लोकांना आवडतं आणि त्यावेळेला मग लोक बोलतात की नाही खरंच छान केलंस. मग हे असतं प्रेम, आणि ते प्रेम प्रत्येकाने असंच ठेवावं. आणि माझ्यावरती नेहमी सगळ्यांचा आशीर्वाद, मोठ्या लोकांचा आशीर्वाद कायम राहावं, की जेणेकरून मला अजून सपोर्ट मिळेल. आणि जे लोक आपल्याबद्दल वाईट विचार करतात, माझ्याबद्दल वाईट विचार करतात, त्यांनीही, त्यांच्यासाठी आम्ही भरपूर काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, नाही असं नाही, पण त्यांनीही आयुष्यात चांगलं करावं की परमेश्वर त्यांचं चांगलं करेल. आपण कधी माझं वाईट करत नाही तर माझंही वाईट होणार नाही आहे, पण सुरुवात आपल्यापासून करावी. म्हणून मी नेहमी चांगलं करायचा प्रयत्न करतो. माझं बऱ्याच लोकांनी वाईट बघितलं पण आहे, करायचा प्रयत्नही केला आहे, पण मला काही फरक पडला नाही, कारण माझ्यासोबत सगळ्यांचा बाप आहे, तो म्हणजे हा परमेश्वर आहे. त्याच्यामुळे हा असताना मला काही फरक पडणार नाही आहे. म्हणून मी प्रत्येकालाही सांगतो, मग तो वाईट माणूस असू दे चांगला, की तुम्ही चांगला करायचा प्रयत्न करा, परमेश्वर नक्कीच तुमचं चांगलं करणार. आज दुःखात आहे, थोडे वर्ष जाईल, पण नक्की तुम्ही तुझी असंच सुखात याल की लाईफ टाईम तुम्ही सुखीच व्हाल. कारण ह्याची जी प्रचिती आहे, परमेश्वराची, गणपती बाप्पाची जी प्रचिती आहे, ती मी जवळून बघितली आहे. कारण ज्या वेळेला आपल्याकडे एक साधं जेवण खायलाही पैसे नव्हते, तो दिवसही बघितला आहे. आणि आज आम्ही स्वतःच्या गाडीमधून फिरतो, तोही दिवस बघितला आहे. त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा मोठा दिवस मी बघू शकत नाही, आणि माझ्यापेक्षा वाईट दिवस कोणी बघितला नसेल. त्याच्यामुळे फक्त विश्वास ठेवला त्या परमेश्वरावरती, आणि एक प्रामाणिकपणाने मेहनत करून इथपर्यंत आलोय. कधी वाईट कधी माझा करायचा प्रयत्न पण नाही केला आणि कधी करणार पण नाही. तर माझंही म्हणणं आहे की तुम्ही करू नका, आणि प्रत्येक मूर्तिकारांनी एक चांगल्या याच्याने कॉम्पिटिशन न करता आपण आपलं कार्यरत नेहमी करत राहावं आणि परमेश्वराची मूर्त्या बनवत राहावं, आणि सफलता येत जाईल. फक्त प्रामाणिक राहावं, माझं एवढंच म्हणणं आहे. बाप्पाच्या मूर्ती साकारणारा कलाकार, मूर्तिकार अरुण दत्ते यांच्याशी आज आपण बातचीत केलेली आहे. लोकशाही मराठीच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरती त्यांच्याशी बातचीत केलेली आहे. खरं तर गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले आहेत, आगमन सोहळे पार पडत आहेत, आणि याच आगमन सोहळ्यामध्ये मूर्तिकार अरुण दत्ते अजून कोणत्या वेगळ्या स्वरूपामध्ये बाप्पाला घडवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. उत्सुकता गणेश भक्तांमध्ये दाटून आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनीतसह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.